नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही आहे बाही कट करण्याची शेपपट्टी। तर मैत्रिणींनो, प्रत्येकाजवळ ही बाहीची शेपपट्टी आहे, परंतु तिचा वापर कसा करायचा हे लक्षात येत नाही। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही जी बाही कट करण्याची पट्टी आहे, हिच्यामुळे बाही खूप छान अशी बसते आणि परफेक्ट अशी कटिंग होते। तर इथं आपल्याला 28 साईजच्या ब्लाऊजची बाही कटिंग करून घ्यायची आहे। तर बाहीचा पूर्ण मुंडा आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी बाहीची उंची 3 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 4 इंचावर खुणा करून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही तर कोणत्याही साईजची बाही कटिंग करू शकतात, परंतु मग जे आपण काही शेपपट्टी घेतलेली आहे ती आपल्याला बरोबर सेट करून घ्यायची असते। तर त्याच्यासाठी मी 4 इंच बाही अशा पद्धतीने कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला इथं कॅप हाईट मोजून घ्यायची आहे। तर कॅप हाईट तुम्ही कमी जास्त बाहीच्या उंचीनुसार घेऊ शकतात। तर 4 इंचाची बाही आहे, त्याच्यासाठी मग मी इथं 2 किंवा 2.25 इंच कॅप हाईट घेत आहे। 2 इंच इतकी कॅप हाईट घेतली। त्याच्यानंतर शिलाई मार्जिन तुम्ही किती इंच घेता ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मुंडा राऊंड किती आहे तर हे आपल्याला चेक करून घ्यायचं। तर इथं 6 इंच मुंडा राऊंड आहे, तुम्ही 6 इंच किंवा 6.25 इंच घेऊ शकतात आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ह्या पद्धतीने आपल्याला सर्वात आधी आखून घ्यायचं आहे। तर कोणतीही साईज असली किंवा कोणत्याही साईजची बाहीची कटिंग करायची असली तर आपल्याला ह्या शेपपट्टीचा ह्याच पद्धतीने वापर करायचा आहे। तर बघा, तर फिटिंगच्या साईडला थोडा निमुळता भाग आहे आणि एका बाजूला थोडासा कमी आहे। तर जो जास्त निमुळता भाग आहे तो आपल्याला बरोबर शिलाई मार्जिनच्या बाजूला ठेवायचा आहे। तर साईज लहान असल्यामुळे पुढच्या बाजूला थोडंसं बाहीच्या शोल्डरच्या बाजूला थोडं पुढच्या बाजूला सेट करून घ्यायचं। तर ही शेपपट्टी आपल्याला आपला जो काही बाहीचा परफेक्ट आकार येत नाही ह्या मापानुसार बरोबर आपल्याला मागे पुढे सरकवून बरोबर सेट करून घ्यायची आहे आणि तरच मग बाहीचा शेप द्यायचा आहे। तर मोठी साईज असली किंवा मग लहान साईज असली तरी ह्या पद्धतीने थोडं मागे पुढे आपल्याला हे अंतर जी शेपपट्टी आहे ती सेट करायची असते। त्याच्यासाठी मग थोडं चेक करून घ्यायचं। तर बघा, मोठी साईज असली तर ही शेपपट्टी पुढे अशा पद्धतीने कमी असली तर पुढे मागे घ्यायची असते। ज्या पद्धतीने आपण 28 साईजच्या ब्लाऊजच्या बाहीचा शेप देऊन घेतला त्याच पद्धतीने जर बाही साईज जास्त असली तर जी काही शेपपट्टी आहे ती बघा ह्या पद्धतीने मागे पुढे सेट करायची असते। जर साईज थोडी जास्त असली तर कमी जास्त दोघंही बाजूंना आपल्याला शेपपट्टी थोडीशी निमुळता भाग ह्या पद्धतीने सेट करून घ्यायचा आणि मग मोठ्या साईजच्या बाहीचा कटिंग करून घ्यायची असते। त्याच्यानंतर मग हा शेप देऊन झाला, आता पुढच्या बाजूचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। पुढच्या साईडचा शेप देत असताना ही शेपपट्टी पुढच्या बाजूला ह्या पद्धतीने आपल्याला बरोबर सेट करून घ्यायची आहे। अजिबात न उचलता फक्त आपल्याला मागे आणि पुढे सरकवून आणि मग हा बाहीचा शेप द्यायचा असतो। तर बघा, किती छान असा माशासारखा शेप तयार झालेला आहे। तर तुम्ही लहान साईज किंवा मोठ्या साईज कोणत्याही साईजची बाहीची कटिंग केली तर सेम ह्याच पद्धतीने जास्त निमुळता भाग आपल्याला फिटिंगच्या बाजूला ॲडजस्ट करायचा असतो आणि सेम याच पद्धतीने शेपपट्टी मागे पुढे सरकवून आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा असतो। तर बघा, ह्या पद्धतीने फक्त आपल्याला शेपपट्टीचा बरोबर मागे पुढे सरकावून बरोबर शेप देऊन घ्यायचा आणि सेट करून घ्यायची आणि खूप छान अशी परफेक्ट बाहीचा शेप इथं कटिंग करून झालेला आहे। जर ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट असा शेप जर आपण बाहीला देऊन घेतला तर खूप छान अशी ब्लाऊजला फिटिंग बसते आणि खूप छान बाहीसुद्धा आपली रेडी होते, कुठेही खेचल्यासारखं अजिबातच होत नाही। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने बाही कटिंग करायला शिका। अगदी सोप्या पद्धतीत शेपपट्टी आपल्याला फक्त थोडी मागे पुढे सेट करून आणि बरोबर छान असा माशासारखा आकार देऊन घ्यायचा आहे। अजिबात पट्टी कुठे उचलायची नसते, फक्त पुढे आणि मागे सरकवायची असते।